नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर. महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण बघतो उत्तर भारतामध्ये WD येण्यास सुरुवात झाली असून WD मैदानी भागाकडे म्हणजेच राजस्थान, पंजाब, दिल्ली, हरियाणा, जम्मू काश्मीर, लेह लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या बाजूने सरकू लागले आहे. शिवाय पूर्व भारतातही पावसाचं अनुकूल वातावरण तयार झालंय. त्यामुळे बदललेल्या हवामानाचा आता देशावर आणि महाराष्ट्रावर कसा परिणाम होतोय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. भारतीय हवामान खात्याच्या अलर्टकडे लक्ष दिलं तर कोकण किनारपट्टीला आज दमट उष्ण वातावरणाचा अलर्ट आहे. उष्णतेची लाट ही उत्तराखंड, झारखंड आणि ओरिसामध्ये आहे. तर पावसासंदर्भातला अलर्ट हा पूर्वेकडील अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, मणिपूर या सर्व भागामध्ये, तर राजस्थानमध्ये आणि हिमाचल प्रदेशमध्ये देखील आज पावसासंदर्भातला अलर्ट देण्यात आला आहे. 15 तारखेपासून बहुतांश भारताच्या राज्यांमध्ये आपल्याला पावसाचं वातावरण दाखवण्यात आलं आहे. तर यामध्ये केवळ झारखंडमध्ये उष्णतेची लाट देखील दाखवण्यात आली आहे. त्यामुळे उष्णतेची लाट आणि पाऊस असं एकत्रित वातावरण जेव्हा असतं तेव्हा विजा पडण्याचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे. शिवाय वादळी वाऱ्यांचाही प्रभाव पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांनी काळजी घ्या की 16 तारखेला देखील राजस्थान आणि पश्चिमी मध्य प्रदेश, गुजरात वगळता, कोकण वगळता बहुतांश राज्यांमध्ये आपल्याला पावसाळी वातावरण दिसणार आहे. उष्णतेची लाट मात्र कुठेही असणार नाही. याचा अर्थ या पावसाच्या प्रभावामुळे उष्णतेचा प्रभाव कमी होईल. 15-16 तारखेला पावसाचा अलर्ट आहे. आज देखील पावसाचा अलर्ट आहे. त्यामुळे आपण भारतीय हवामान खात्याने जरी अलर्ट दिला असला तरी बाकी मॉडेल काय म्हणतायत हे देखील बघणार आहोत. 17 तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये पावसासंदर्भातला अलर्ट आहे. उत्तरेकडील पावसाचा अलर्ट कमी होईल, मध्य भारतातला कमी होईल, परंतु पूर्व भारत, दक्षिण भारत आणि खास करून महाराष्ट्र यामध्ये 17 तारखेला पावसाचा अलर्ट कायम आहे. आपण सध्या बघतो की पूर्वेकडील बहुतांश राज्यांमध्ये दिलेल्या अलर्टनुसार काल काही ठिकाणी अति जास्त पाऊस झालेला आहे. आपण या ठिकाणी बघतो दिलेले अलर्ट. त्याचबरोबर आपण हेही बघतो की उत्तराखंड आणि जम्मू काश्मीर, लेह लडाखमध्ये देखील बऱ्याच भागात पाऊस झालेला आहे. त्यामुळे वातावरण बदलत आहे. आपण GFS मॉडेलचा धावता अंदाज घेणार आहोत. पूर्व भारतात आणि उत्तर भारतात पुन्हा WD 15 तारखेपासून सक्रिय होतील असा अंदाज आहे. या 16 तारखेपासून याचा प्रभाव देखील वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील पावसाचा जो प्रभाव दाखवण्यात आलेला होता GFSने यापूर्वी, तो थोडा कमी दाखवला. 19 पासून त्याचा प्रभाव थोडा पूर्व मराठवाडा, पूर्व विदर्भ असा दाखवण्यात आला आहे. आणि अगदी केरळ, कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड, ओरिसा या राज्यांमध्ये पावसाचा अंदाज दिला आहे. उत्तर भारत, पूर्व भारतातही पावसाची शक्यता कायम आहे. आणि 20 तारखेपासून मात्र GFSने विदर्भ, मराठवाड्यात, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव वाढील. मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, अगदी तामिळनाडू, रायलसीमा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, अगदी पूर्व भारतातील बहुतांश राज्य, उत्तर भारतातील बहुतांश राज्य, राजस्थान, गुजरातमध्ये देखील गारपिटीसह पाऊस होण्याची शक्यता आहे. ठिकठिकाणी वादळी परिस्थिती आणि गारपीट होऊ शकते. हे वातावरण 21 तारखेला थोडं विदर्भात राहील. मात्र मध्य पूर्व भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे वातावरण राहण्याची शक्यता आहे. मात्र हे पूर्व भारताकडे सरकताना दिसते. WDचा प्रभाव काही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या ठिकाणी मोठी गारपीट होण्याची शक्यता आहे. मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. पुन्हा एक सेकंड फेजमध्ये देखील 23 तारखेपासून उत्तर भारतात पाऊस वाढण्याची देखील शक्यता आहे. तो की विदर्भामध्ये 40°C पारा वाढलेला आहे. उष्णतेची लाट आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र
गुजरात, छत्तीसगड, ओरिसा, तेलंगणा, कर्नाटकच्या काही भागात उष्णतेची लाट कायम दाखवण्यात आलेली आहे. ही उष्णतेची लाट 15 तारखेलाही असण्याची शक्यता आहे. 16 तारखेला विदर्भात उष्णता असणार आहे, परंतु तुलनेत उष्णतेप्रमाण कमी होत आहे. 17, 18, 19, 20 असं आपल्याला पावसाळी वातावरण होत असल्यामुळे या ठिकाणी स्पष्टपणे उष्णतेची तीव्रता कमी होताना दिसते. पण 21 तारखेला बघतो उष्णतेची खूप तीव्रता कमी होणार आहे आणि मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला 21 तारखेला बघायला मिळणार आहे. हे पावसाळी क्षेत्र आपल्याला पूर्व भारताकडे जाताना दिसेल आणि स्पष्टपणे यामध्ये संकेत आलेले आहेत की 28 ते 24 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान घसरणार आहे अनेक राज्यांमध्ये. याचं मुख्य कारण या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. 23 तारखेनंतर पुन्हा उष्णतामान वाढू लागेल असा अंदाज आहे. एप्रिलमधील पावसाळी अंदाज जो आहे अवकाळी पावसाचा तो अजून कायम आहे. मेमधील पावसाचा अंदाज देखील कायम असून उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भात मेमध्ये पावसाचा अंदाज कायम देण्यात आला आहे. दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला कमी दाबांची शक्यता देखील दाखवण्यात आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये GFSने पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यात पावसाचा जोर दाखवला आहे. आपण जेव्हा ECMWF मॉडेलनुसार अंदाज बघतो तेव्हा केवळ मराठवाडा विदर्भामध्येच पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. दक्षिणी राज्य, पूर्वेकडील बहुतांश राज्य, उत्तर भारतात पावसाचं वातावरण कायम दाखवण्यात आलं आहे. महाराष्ट्रात तशी पावसाची तीव्रता कमी आहे, परंतु नुकसानकारक पाऊस असल्यामुळे या अंदाजाकडे दुर्लक्ष नको. आजपासून महाराष्ट्रात ढगाळ परिस्थितीला सुरुवात होईल. पूर्वेकडील अनेक राज्यांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे, परंतु आता ही ओडिसा, आंध्र प्रदेश, रायलसीमा या भागाकडे देखील 16 तारखेपासून सरकणार आहे. पण 17 तारखेला बघतो की विदर्भासहित मराठवाड्याच्या काही भागात म्हणजे यामध्ये लातूर, नांदेडच्या परिसरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण बघतो की पावसाचा जोर हा जालना, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर भागामध्ये हे प्रमाण वाढताना दिसते आणि गारपिटीची शक्यता काही प्रमाणामध्ये परभणी, नांदेड, लातूर आणि बीडमध्ये पूर्व भागात दिसते. या ठिकाणी दाखवलाय असाच अंदाज होईल असं नाही. त्यामुळे आपण बघूयात की खास करून विदर्भामध्ये गारपिटीची शक्यता अधिक आहे. बीडच्या पूर्व भागात देखील शक्यता आहे. यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, काही प्रमाणात हिंगोली, वाशिममध्ये देखील किंवा अमरावती, अकोल्याच्या काही भागात सुद्धा गारपिटीची शक्यता आहे. 20 तारखेला देखील विदर्भात पावसाची शक्यता कायम आहे. जवळपास 21 ते 23 हे 2-3 दिवस पुन्हा पावसाचं वातावरण कमी होईल, परंतु 24 तारखेला पुन्हा एकदा पावसाचा अनुकूल ढग महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये येण्यास सुरुवात होईल. यामध्ये उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र असं हे वातावरण राहण्याची शक्यता आहे. 25 तारखेला प्रत्यक्ष पावसामध्ये बीड, अहिल्यानगर, अगदी जळगाव, धुळे, नंदुरबारच्या काही भागातही हे वातावरण दाखवलं जातं आहे. मराठवाड्याकडेही वातावरण असणार आहे. विदर्भातही हे वातावरण असण्याची शक्यता आहे. 26 नंतर याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. आपण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसाळी वातावरणाचा अंदाज बघताना आयकॉन मॉडेलचा अंदाज अधिक जुळलेला होता. कोल्हापूरमध्ये आज पावसाचा अंदाज आयकॉन मॉडेलने दिला आहे. 18 तारखेपासून आयकॉन मॉडेलने पाऊस दाखवण्यास सुरुवात केली आहे. लातूर, सोलापूर, धाराशिव, कोल्हापूर पूर्व भागात, सातारा पूर्व भागात हा वातावरणाचा भाग असण्याची शक्यता आहे. आणि आपण रात्री उशिरा 18 तारखेला बघतो अकोला, अमरावतीपासून नांदेडपर्यंत व लातूरपर्यंत हा प्रभाव असण्याची शक्यता आहे. 19 तारखेला सर्वाधिक पावसाळी वातावरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये दाखवण्यात आले आयकॉन मॉडेलकडून. 19 तारखेला पूर्व विदर्भ, मराठवाड्याचा पूर्व भाग, पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये
यामध्ये कोल्हापूर, सोलापूर, सांगली, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी, नांदेड, वाशिम, हिंगोली, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, अगदी नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, जालना या काही जिल्ह्यांमध्ये 19 तारखेला आयकॉन मॉडेलने पाऊस दाखवला आहे. अगदी गारपिटीसहित हा पाऊस आहे. जीएफएस मॉडेलने 18 तारखेला बीड, सातारा पूर्व, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी या भागामध्ये पावसाचा अंदाज गारपिटीसह दिला आहे. 19 तारखेला नंदुरबार, धुळे, नाशिकच्या काही भागात, पुणे पूर्व, सातारा पूर्व भागामध्ये, अगदी लातूर, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, बीडमध्ये, पूर्व विदर्भात देखील पावसाचा अंदाज कायम ठेवला आहे. मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर, जालना, अगदी बुलढाणा, जळगाव, अहिल्यानगर, बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव भागात जोरदार वातावरण 19ला रात्री दाखवलेलं आहे. 20 तारखेला देखील अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, लातूरपर्यंत, बीड पूर्व भागात देखील मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह गारपिटीची शक्यता आहे. जीएफएस मॉडेलनुसार 21 तारखेपासून पुढे थोडं पावसाचा जोर कमी होईल, परंतु 25 तारखेनंतर ढगाळ परिस्थिती वाढेल आणि 28 तारखेला पुन्हा एकदा अगदी लातूर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.